पालघर तालुक्यातील मौजे लालठाणे गावच्या जवळील वनक्षेत्रात कक्ष क्रमांक 108 परिक्षेत्र सफाळे राऊंड तांदूळवाडी बीट लालठाणे या हद्दीत 6 जुलै 2026 रोजी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची घटना घडली आहे। सदर भूस्खलनाच्या ठिकाणी दिनांक 4 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 200 मिलीमीटर पेक्षा अधिक इतका अभूतपूर्व आणि अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाल्याचं निदर्शनास आलं असून सदर अतिवृष्टी हेच सदर भूस्खलन होण्याचं प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे। हे भूस्खलन वनक्षेत्रात झालं असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून वन विभागामार्फत सदर क्षेत्राचे प्रत्यक्ष गस्त घालण्यात आली आहे। प्राथमिक पाहणीअंती हे भूस्खलन केवळ अतिवृष्टीमुळेच झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे। त्याचप्रमाणे लगतच्या परिसराचीही सखोल गस्त घालण्यात आली असून सदर परिसरात भूस्खलनास पोषक ठरणारी सैल माती अथवा वरच्या मातीच्या थराचं सरकणं यासारखी कोणतीही परिस्थिती आढळून आलेली नाही। त्यामुळे लगतचा परिसर भूस्खलन प्रवण नसल्याचं स्पष्ट होतं। सदर भूस्खलनामुळे अंदाजे 0.20 हेक्टर इतक्या क्षेत्रावर मातीचा ढिगारा पसरल्याचं तसेच त्यामुळे बाधित झालेलं एकूण क्षेत्र अंदाजे 0.30 हेक्टर इतकं असल्याचं प्रथमदर्शींनी निदर्शनास आलं आहे। वन परिक्षेत्र अधिकारी श्री RC वैद्य यांनी सहाय्यक वनसंरक्षक पालघर श्री RM बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्राची तसेच लगतच्या परिसराची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी आणि गस्त पूर्ण केली असून लगतचा परिसर भूस्खलन प्रवण नसल्याची खातरजमा केली आहे। संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी सज्ज आणि सतर्क आहे। तरी परिसरातील ग्रामस्थांना कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये। वन विभाग जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांशी योग्य समन्वय साधून पूर्णपणे सज्ज व दक्ष असून याबाबत कोणत्याही प्रकारची चिंता अथवा भीती बाळगू नये असं आवाहन वन विभागाच्या डहाणू वनसंरक्षक यांच्याकडून करण्यात आलं आहे। दरम्यान या भूस्खलन प्रवण क्षेत्रात कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक वृक्ष व वन्य प्राणी यामध्ये मृत झाले असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.